श्लोक 23. रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहुरुपादं बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाहम्. अर्थ, हे महाबाहो, तुमचे हे अवाढव्य, अनेक तोंडांचे, अनेक डोळ्यांचे, अनेक बाहूंचे, अनेक मांड्यांचे, अनेक पायांचे आणि अनेक उदरांचे व अनेक अशा दाढांमुळे विक्राळ दिसणारे रूप पाहून सर्व लोकांना आणि मलासुद्धा अत्यंत भीती उत्पन्न झाली आहे, असे अर्जुन इथे भगवंतांना सांगत आहेत. विवरण: श्लोक 15 ते 18 मध्ये विश्वरूपात विविध देवांचे रूपांचे वर्णन केले आहे. श्लोक 19 ते 22 मध्ये भगवंताच्या उग्र रूपाचे तर श्लोक 23 पासून महाभयंकर, विक्राळ, विनाशकारी अशा रूपाचे वर्णन केले आहे. यामध्ये मागील श्लोकांप्रमाणेच विराट रूपाला अनेक हात, पाय, नेत्र, उदर असून मुखातील महाभयंकर दाढांचे विक्राळ रूप मनाचा अगदी थरकाप उडवणारे आणि भयप्रद असे वर्णन अर्जुन करत आहे. या सर्वांचे आकार, रंग भिन्न भिन्न आहेत आणि ते सर्व पाहून अर्जुनासह सर्वच लोक अगदी भयभीत झालेले आहेत. अर्जुनासह सर्वांचे धैर्य व मनःशांती सुद्धा नष्ट झालेली आहे. आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की येथे या रूपाचे तेच वर्णन पुन्हा आल्याने पुनरुक्तीचा दोष उत्पन्न होऊ शकतो. पण माणूस विशेष आनंदात किंवा विशेष दुःखात अथवा घाबरलेला असेल तर बोलण्यात अशी पुनरुक्ती होतच असते. जसे एखादा चोर जर आपल्या घरात शिरला तर लोक ओरडाआरडा करायला लागतात आणि चोर चोर, पकडा पकडा, धरा धरा, मारा मारा अशा प्रकारचा आरडाओरडा करतात. तसेच विश्वरूपाचे दर्शन घेताना अर्जुन एकतर आश्चर्यचकित झालेला होता किंवा दुसरे म्हणजे तो अतिशय घाबरलेला सुद्धा होता. म्हणूनच अशी पुनरुक्ती होणे अपरिहार्य आहे असे वाटते. कारण शेवटी अर्जुन म्हणतो, अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे. अशा प्रकारे माणूस अति आनंद, अति दुःख किंवा भीतीयुक्त असेल तर अशी पुनरुक्ती होते आणि ते स्वाभाविकच असते असे सर्वांनी इथे लक्षात घ्यावे. इथे आपण थांबूया.